Namaskar. Next example. The rate of decay of certain substance is proportional to the amount present. Initially, there are 25 grams of substance and 2 hours later 9 grams left. Find amount left after 1 more hour. असं विचारलं म्हणजे हा डिकेचा प्रॉब्लेम आहे कारण 25 ग्रॅम सबस्टन्स होता तो आफ्टर 2 आवर्स किती झालाय 9 ग्रॅम झाले म्हणजे डिके झालेलं आहे त्या सबस्टन्सचं. आणि विचारलं काय फाइंड अमाउंट लेफ्ट आफ्टर 1 मोर अवर म्हणजे 2 आवर्स नंतर 9 ग्रॅम झाले तर 1 मोर अवर मीन्स 3 आवर्स नंतर किती लेफ्ट होणार आहे सबस्टन्स ते इथे विचारलेले आहे. इनिशियली काय अमाऊंट दिलेली आहे इथे दिलेलं आहे डायरेक्ट आपल्याला नंबर दिलाय तो यूज करता येईल. याच्या आधीचं जे ग्रोथचं एक्झाम्पल होतं तसंच त्याच टाईपमध्ये सेम असणार आहे फक्त इथे डीकेचं एक्झाम्पल आहे त्यामुळे आपण ते इक्वेशन इथे यूज करणार. सो रेट ऑफ डीके डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट रेट ऑफ डीके. सो आपण असं म्हणूया की रेट ऑफ डीके मीन्स dx बाय dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट अमाऊंट प्रेझेंट. देअरफॉर आपण त्याच्यावरनं एक स्टेटमेंट काढलेलं आहे दॅट इम्प्लाइज dx बाय dt. हे काय सगळं सॉल्व करत बसायचं नाही आहे फक्त आयडिया यायला की आपल्याला कुठलं इक्वेशन यूज करायचं. सो मायनस के एक्स असतं त्यावरून आपण काय काढलं आहे की एक्स इज इक्वल टू x0 ई रेस टू मायनस के. सो दिस इज डीकेचं असतं ते इक्वेशन आहे. त्यातलं x0 म्हणजे इनिशियल व्हॅल्यू t मीन्स टाइम आणि x म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू ॲट टाइम t असं आपल्याला के हा प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आहे. सो x0 इथे दिलेला आहे देर आर 25 ग्रॅम्स ॲट प्रेझेंट त्यामुळे x0 ची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे हिअर x0 इज इक्वल टू 25 ग्रॅम सबस्टन्स दिलेला आहे 25 ग्रॅम. आता आपल्याला काय करायचंय 25 ग्रॅम म्हणजे t इज इक्वल टू 0.25 ग्रॅम असं म्हणजे प्रेझेंट. त्याच्यानंतर तो डीके होत जातोय. मग फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं आफ्टर 2 आवर्स 9 ग्रॅम्स लेफ्ट म्हणजे t इज इक्वल टू 2 आवर्स असेल तर x इज इक्वल टू किती मिळतंय 9 ग्रॅम्स मिळतंय आफ्टर 2 आवर्स. सो आफ्टर 2 आवर्स 9 ग्रॅम लेफ्ट असं दिलेलं आहे स्टेटमेंट ते आपण यूज करूया. दॅट इम्प्लाइज ॲट t इज इक्वल टू 2 आवर्स 9 ग्रॅम्स लेफ्ट सबस्टन्स किती राहिला x इज इक्वल टू 9 ग्रॅम्स. आता हे आपण या स्टेटमेंटमध्ये यूज करूया. x इज इक्वल टू x0 ला इक्वेशन 1. सो या इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यूज आपण सगळ्या सबस्टिट्यूट करूया. दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू आपण आधी इक्वेशन घेऊया मायनस kt. दॅट इम्प्लाइज x मीन्स राहिलं 9 ग्रॅम्स इज इक्वल टू x0 ओरिजिनल व्हॅल्यू होती 25 ई रेस टू मायनस के अँड t ची व्हॅल्यू इथे 2 आवर्स आहे. सो आवर्समध्येच आहे त्यामुळे इंटू 2k मायनस 2k. सो दॅट इम्प्लाइज थोडंसं आता सिम्प्लिफाय करूया 9/25 इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2k. ई रेस टू मायनस 2k ची व्हॅल्यू मिळाली पण ई रेस टू मायनस के ची पण व्हॅल्यू आपण ह्याच्यातून काढू शकतो कारण ई रेस टू मायनस 2k मीन्स कसं असणार आहे ई रेस टू मायनस के असं आधी लिहिलं आणि रेस टू 2 असं लिहिलं तरी चालतं ते सेम मध्ये ना लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे. पण इथे जर ई रेस टू मायनस के रेस टू 2 लिहिलं तर ही जी लेफ्ट साइड आहे ती पण स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता आली तर दोन्हीकडे आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. सो ह्याचं स्क्वेअर रूट किती आहे 3 आणि ह्याचा आहे 5. सो 3 रेस टू 5 स्क्वेअर इज इक्वल टू ई रेस टू मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर. सो ह्या टर्मचा पण स्क्वेअर आहे ह्या टर्मचा पण स्क्वेअर आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतले की काय म्हणणार दॅट इम्प्लाइज ई रेस टू मायनस के इज इक्वल टू 3/5. सो इक्वेशन 2 इथे डायरेक्ट के ची व्हॅल्यू नाही पण ई रेस टू मायनस के ची व्हॅल्यू मिळाली 3/5 ते आपण पुढे यूज करू शकतो. आता नेक्स्ट काय म्हटलंय फाइंड अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 मोर ओव्हर. 1 मोर ओव्हर म्हणजे 2 आवर्स झालेत ऑलरेडी आता अजून 1 तास म्हणजे 3 तासात ओरिजिनल व्हॅल्यू पासून ओरिजिनल टाइम पासून आफ्टर 3 आवर्स अमाऊंट किती लेफ्ट राहिले ते आता चेक करायचे. काय फाइंड आउट करायचंय फाइंड अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 मोर ओव्हर. सो फॉर t इज इक्वल टू 3 आवर्स अमाऊंट लेफ्ट किती आहे ते विचारले. अमाऊंट लेफ्ट ऑफ सबस्टन्स त्या सबस्टन्सची किती अमाऊंट लेफ्ट झाले राहिले हे विचारलेले डीके असल्यामुळे कमी होणार. सो इक्वेशन लिहूया x इज इक्वल टू x0 ई रेस टू मायनस के टी. त्यापैकी ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला नोन आहेत त्या सगळ्या सबस्टिट्यूट करूया. x आपल्याला इथे काढायचं आहे अमाऊंट लेफ्ट. सो x इज इक्वल टू x0 ओरिजिनल व्हॅल्यू किती होती 25
इंटू ई रेस टू मायनस के इंटू टी. टीची व्हॅल्यू आहे इथे 3. त्यापैकी ई रेस टू मायनस के ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 मध्ये माहिती आहे, ती आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. विच इम्प्लाइज 25 इंटू ई रेस टू के, याची व्हॅल्यू आहे 3/5. रेस टू 3 येणार आहे ना, कारण ई रेस टू के रेस टू 3 आहे ना त्या लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे. सो ई रेस टू के ची व्हॅल्यू प्लेस करायची रेस टू 3. आता हे सिंपल आहे रेस टू 3. 25 इंटू 27 बिकॉज 3 क्यूब अपॉन 125 लिहिण्याऐवजी 25 इंटू 5 असं लिहू. क्यूब आहे ना, सो क्यूब 1 आणि हे 2 असेल तर इझी आता लक्षात येईल तुमच्या. 25 कॅन्सल झाले, ह्यासाठी केलं होतं आपण. 27/5. सो एक्स ची व्हॅल्यू ग्रॅम 27/5 ग्रॅम्स राहील. अजून त्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर हे करा, पॉइंट मध्ये काढू शकतो आपण. दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू आणि 2 5.4 ग्रॅम्स. सो फायनल अमाऊंट जी लेफ्ट राहिली आफ्टर 3 अवर्स किती आले 5.4 ग्रॅम. त्यामुळे एक लास्ट स्टेटमेंट फक्त लिहायचं. देअरफॉर फायनल अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more इयर इज 5.4 ग्रॅम्स. अशा पद्धतीने ते आपण हे इक्वेशन मेनली कन्सिडर करून ते सॉल्व्ह केले.